विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचे कंजंक्शन. कंजंक्शन कुठलं जंक्शन? कंजंक्शन. तुम्ही म्हणाल हे कुठलं जंक्शन? आम्हाला कल्याण जंक्शन माहीत आहे, भुसावळ जंक्शन माहीत आहे, अकोला जंक्शन माहीत आहे, नागपूर जंक्शन माहीत आहे. हे कोणतं जंक्शन आहे? हे थोडंफार त्यासारखंच जंक्शन आहे. तर बघूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये आपण नाउन्स, प्रोनाउन्स, ॲडजेक्टिव्ज, व्हर्ब्स, ॲडव्हर्ब्स, प्रेपोजिशन हे सर्व आपण शिकलो. यानंतर आपल्याला शिकायचं कंजंक्शन्स. कंजंक्शन म्हणजे काय नेमकं? तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जे जंक्शन हा शब्द ऐकलेला आहे, जंक्शन म्हणजे नेमकं काय? तर दोन रस्ते किंवा लोहमार्ग ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणाला जंक्शन म्हणजे स्टेशन असं म्हणतात. तर हे कंजंक्शन म्हणजे नेमकं कसं आहे? तर हे कंजंक्शन म्हणजे दोन शब्दांना, दोन वाक्यांना जोडणारा शब्द, त्यालाच मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये कंजंक्शन असे म्हणतात. बघूया इंग्लिशमध्ये कंजंक्शनची डेफिनेशन नेमकी काय आहे. कंजंक्शन, ए कंजंक्शन इज ए जॉइनिंग वर्ड. इट जॉइन्स वर्ड्स और ग्रुप ऑफ वर्ड्स. म्हणजे कंजंक्शन असा एक शब्द असतो जो दोन शब्दांना जोडतो किंवा दोन वाक्यांना म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड्सला तो जोडतो. याचे उदाहरण बघूया. सुमेध अँड अशोक आर फ्रेंड्स. इथे सुमेध आणि अशोक या दोन नावांना अँड या शब्दाने जोडलेले आहे. सुमेध अँड अशोक आर फ्रेंड्स म्हणजे सुमेध आणि अशोक हे मित्र आहेत. सुमेध आणि अशोक हे दोन्ही नावं अँड म्हणजे आणि या शब्दाने इथे जोडलेले आहेत, म्हणून अँड हे झालं इथे कंजंक्शन. दुसरं उदाहरण बघूया. हॅव यू कम बाय बस और बाय ट्रेन. हॅव यू कम बाय बस और बाय ट्रेन म्हणजे तुम्ही बसने आला आहात की ट्रेनने आला आहात. इथे बस, बाय बस आणि बाय ट्रेन हे दोन शब्दसमूह जे आहेत हे शब्दसमूह और या शब्दाने जोडलेले आहेत, म्हणजे या वाक्यामध्ये और हे कंजंक्शन आहे. पुढचं उदाहरण बघूया. आय वुड लाईक टू गो बट आय एम बिझी. आय वुड लाईक टू गो बट आय एम बिझी. इथे आय वुड लाईक टू गो हे एक वाक्य आणि दुसरं आय एम बिझी हे दुसरं वाक्य, म्हणजे हे दोन्ही वाक्य बट या शब्दाने जोडलेले आहेत. आय वुड लाईक टू गो म्हणजे मला जायला आवडेल परंतु मी बिझी आहे. आय वुड लाईक टू गो आणि आय एम बिझी हे दोन वाक्य इथे बट या शब्दाने जोडलेले आहेत. आय वुड लाईक टू गो आणि आय एम बिझी हे दोन वाक्य इथे बट या शब्दाने जोडलेले आहेत, म्हणून या वाक्यामध्ये बट हे कंजंक्शन आहे. आता बघूया कंजंक्शनचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ कंजंक्शन्स. टाइप्स ऑफ कंजंक्शन्स म्हणजे उभयान्वयी अव्ययाचे प्रकार. कंजंक्शन्सचे तीन प्रकार आहेत. नंबर 1 कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स, नंबर 2 सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आणि नंबर 3 कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आणि कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स असे तीन प्रकारचे कंजंक्शन्स असतात. त्यातील पहिला प्रकार बघूया, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स एकूण 7 आहेत. हे. तर नेमके कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे काय? आता हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स नेमके कुठे वापरतात ते बघूया. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे असे कंजंक्शन्स आहेत की जे ज्या दोन शब्दांना ते जोडतात किंवा ज्या दोन शब्दसमूहांना किंवा ज्या दोन वाक्यांना ते जोडतात ते दोन्ही शब्द समूह आणि
ते दोन्ही वाक्य सारख्याच महत्त्वाचे असतात. म्हणजेच कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स जे आहेत ते दोन्ही शब्दांना, ज्या शब्दांना ते जोडतात त्या दोन्ही शब्दांना, ज्या शब्दसमूहाला ते जोडतात, ज्या दोन शब्दसमूहांना ते जोडतात त्या दोन्ही शब्दसमूहांना किंवा ज्या दोन वाक्यांना ते जोडतात त्या दोन्ही वाक्यांना ते सारखं महत्त्व देतात. आपण बघितलं की कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स एकूण 7 आहेत. त्यातील पहिलं आहे फॉर, FOR, फॉर. आता हे फॉर कसं वापरतात? बिकॉज सारख्या म्हणजे बिकॉजच्या अर्थानं, म्हणजे कारण दाखवण्यासाठी हे फॉर हे कंजंक्शन वापरतात. उदाहरणाने हे आणखी आपल्याला स्पष्ट होईल. बघूया उदाहरण. ही विल नॉट कम फॉर ही इज अनवेल. तो येणार नाही कारण तो आजारी आहे. ही विल नॉट कम फॉर ही इज अनवेल. तो येणार नाही कारण काय? तर तो आजारी आहे, तो बरा नाही, म्हणून तो येणार नाही. पुढील उदाहरण बघूया. आय टूक ॲन अम्ब्रेला विथ मी फॉर इट इज रेनी सीझन. मी माझ्याबरोबर छत्री घेतली कारण पावसाळा आहे. म्हणजे पावसाळा असल्यामुळं मी सोबत छत्री घेतली. आय टूक ॲन अम्ब्रेला विथ मी फॉर इट इज रेनी सीझन. पुढचं उदाहरण बघूया. आय वेंट टू मार्केट फॉर आय वॉन्टेड टू बाय व्हेजिटेबल. आय वेंट टू मार्केट फॉर आय वॉन्टेड टू बाय व्हेजिटेबल. म्हणजे मी बाजारात गेलो कारण मला भाजी खरेदी करायची होती. मी बाजारात गेलो कारण मला भाजी खरेदी करायची होती. इथे कारण दाखवण्यासाठी म्हणजे बिकॉजच्या अर्थाने, कारण की या अर्थाने हे कंजंक्शन वापरतात. दुसरं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे अँड. अँडचा अर्थ आपल्याला माहित आहे. अँड म्हणजे आणि किंवा व. दोन सारख्या वस्तू किंवा व्यक्ती यांची बेरीज दाखवण्यासाठी हे कंजंक्शन वापरतात. उदाहरणाने हे चांगलं स्पष्ट होईल. बघूया उदाहरण. फॉर एक्झाम्पल, अनिता अँड रमा आर फ्रेंड्स. अनिता अँड रमा आर फ्रेंड्स म्हणजे अनिता आणि रमा ह्या मैत्रिणी आहेत. इथे अनिता आणि रमा हे दोन नाउन्स जे आहेत ते अँड या शब्दाने जोडलेले आहेत, म्हणून इथे अँड हे कंजंक्शन झालं. आता यामध्ये पहा, अनिता आणि रमा हे दोन्ही नावं जे आहेत या दोन्ही नावांना अँड हे कंजंक्शन जे आहे एक सारखं महत्त्व देते. बघूया पुढचं उदाहरण. माय डॉटर वॉन्ट्स टू बी अ डॉक्टर अँड रायटर. माय डॉटर वॉन्ट्स टू बी अ डॉक्टर अँड रायटर म्हणजे माझी मुलगी, म्हणजे माझ्या मुलीला डॉक्टर आणि रायटर व्हायचं आहे, म्हणजे लेखक व्हायचं आहे. तिला डॉक्टरही व्हायचं आहे आणि लेखकही व्हायचं आहे. इथे अँड हा जो शब्द आहे, अँड या शब्दाने म्हणजेच अँड या कंजंक्शनने अ डॉक्टर आणि अ रायटर हे दोन शब्द जोडले गेलेले आहेत, म्हणून इथे अँड हे कंजंक्शन आहे. यश अँड समृद्धी वेंट टू स्कूल. यश अँड समृद्धी वेंट टू स्कूल म्हणजे यश आणि समृद्धी शाळेत गेली, म्हणजे ते दोघेही शाळेत गेले. इथे यश आणि समृद्धी हे जे दोन नावे आहेत हे दोन्ही नावे अँड या शब्दाने म्हणजे अँड या कंजंक्शनने इथे जोडलेले आहेत, म्हणून अँड हे इथे कंजंक्शन आहे. पुढील कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे नॉर. NOR, नॉर. या कंजंक्शनचा अर्थ नॉट सारखा होते आणि नॉट सारखा उपयोग सुद्धा याचा होते. नॉर म्हणजे नॉट म्हणजे नाही, नकारार्थी शब्द आहे हा. हे कंजंक्शन म्हणजे नकारार्थी कंजंक्शन आहे. तर नकार दाखवण्यासाठी किंवा नाही असे म्हणण्यासाठी हे कंजंक्शन वापरतात. नॉरचं उदाहरण बघूया. आय डिडंट गो नॉर ही डिड. आय डिडंट गो नॉर ही डिड म्हणजे मी गेलो नाही आणि तोही नाही. तोही नाही म्हणजे तोही गेला नाही. आय डिडंट गो नॉर ही डिड. इथे नॉर हा शब्द म्हणजे हे कंजंक्शन नॉट सारखं वापरलेलं आहे
नाही असा याचा अर्थ इथे होतो. म्हणजे मी गेलो नाही आणि तोही गेला नाही. मी गेलो नाही, तोही नाही. तोही नाही म्हणजे अर्थातच तोही गेला नाही. दुसरे उदाहरण बघूया. माय सन डिडंट गो टू स्कूल टुडे. माय सन डिडंट गो टू स्कूल टुडे नॉर डीड माय डॉटर. म्हणजे माझा मुलगा आज शाळेत गेला नाही की मुलगीही नाही. म्हणजे माझा मुलगाही आज शाळेत गेला नाही आणि मुलगीही शाळेत गेली नाही. माय सन डिडंट गो टू स्कूल टुडे नॉर डीड माय डॉटर. इथे नॉर या कंजंक्शनचा नॉट सारखा उपयोग केलेला आहे. इथे पहिलं वाक्य जे आहे माय सन डिडंट गो टू स्कूल टुडे हे एक वाक्य आणि डिडंट गो माय डॉटर हे दुसरं वाक्य. म्हणजे डीड माय डॉटर याचा अर्थच डिडंट होते ना, तिथं नॉर लावल्यामुळं. डिडंट गो माय डॉटर हे जे दोन वाक्य आहेत हे दोन्ही वाक्य नॉर या कंजंक्शनने इथे जोडलेले आहेत. पुढचं उदाहरण बघूया. आय डोंट वॉन्ट टू गो. आय डोंट वॉन्ट टू गो नॉर डू यू. म्हणजे माझी जायची इच्छा नाही आणि तुझीही नाही. माझी जायची इच्छा नाही आणि तुझीही नाही. आय डोंट वॉन्ट टू गो नॉर डू यू. म्हणजे माझी तरी इच्छा नाही जायची, माझी जायची इच्छा नाही आणि तुझीही नाही. म्हणजेच अर्थात तुझीही इच्छा नाही. इथे आय डोंट वॉन्ट टू गो हे एक वाक्य आणि यू डोंट वॉन्ट टू गो. आता नॉर डू यू याचा अर्थ असा होतो यू डोंट वॉन्ट टू गो. हे दोन्ही वाक्य इथे नॉर या कंजंक्शनने जोडलेले आहेत. पुढील कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे बट. BUT बट. हे पण या अर्थाने वापरतात. याची काही उदाहरणे बघूया. वी वेंट देअर बट ही डिड नॉट मीट. आम्ही तिथे गेलो होतो पण तो भेटला नाही. या वाक्यामध्ये वी वेंट देअर हे एक वाक्य आणि ही डिड नॉट मीट हे दुसरं वाक्य. हे दोन वाक्य बट या शब्दाने म्हणजेच बट या कंजंक्शनने जोडल्या गेलेली आहेत. दुसरे उदाहरण बघूया. ही इज पुअर बट स्मार्ट. म्हणजे तो गरीब आहे पण हुशार आहे. या वाक्याचा अर्थ असा आहे की ही इज पुअर म्हणजे तो गरीब आहे आणि ही इज स्मार्ट असे दोन वाक्य मिळून हे एक वाक्य तयार झालेलं आहे. तर ही इज पुअर आणि ही इज स्मार्ट ही अशी दोन वाक्य बट या शब्दाने म्हणजेच बट या कंजंक्शनने इथे जोडलेले आहेत. हे उदाहरण बघा. शी इज ब्लॅक बट ब्युटिफुल. म्हणजे ती काळी आहे पण सुंदर आहे. शी इज ब्लॅक बट ब्युटिफुल. इथे ब्लॅक आणि ब्युटिफुल हे दोन शब्द एकमेकांना बट या शब्दाने म्हणजे बट या कंजंक्शनने जोडलेले आहेत. या वाक्याचे सुद्धा दोन वाक्य होऊ शकतात. शी इज ब्लॅक आणि शी इज ब्युटिफुल. म्हणजेच हे दोन वाक्य बट या शब्दाने बट या कंजंक्शनने इथे जोडल्या गेलेली आहेत. पुढील उदाहरण बघा. ही इज स्मॉल बट रन्स फास्ट. ही इज स्मॉल बट रन्स फास्ट. म्हणजे तो लहान आहे पण जोरात धावतो. या वाक्याचे सुद्धा दोन अर्थ असे होतात की ही इज स्मॉल आणि ही रन्स फास्ट. म्हणजे तो लहान आहे आणि तो जोरात धावतो. अशी दोन वाक्य बट या शब्दाने म्हणजे बट या कंजंक्शनने इथे जोडलेले आहेत. बटचे आणखी एक उदाहरण बघूया. स्लोली बट शुअरली यू विल गेट सक्सेस. म्हणजे हळूहळू पण निश्चितच आपल्याला यश मिळेल. स्लोली बट शुअरली यू विल गेट सक्सेस. या वाक्यामध्ये स्लोली आणि शुअरली हे दोन शब्द बट या शब्दाने म्हणजेच बट या कंजंक्शनने एकमेकांना जोडल्या गेलेली आहेत. पुढील कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ऑर. OR ऑर.
ऑरचा अर्थ आपल्याला माहित आहे, ऑर म्हणजे किंवा. एखादा ऑप्शन दाखवण्यासाठी हा शब्द वापरतात. हे किंवा हे किंवा ते वगैरे हे असं दाखवण्यासाठी, म्हणजे ऑप्शन दाखवण्यासाठी ऑर हा शब्द वापरतात. आणि ऑर हे कंजंक्शन आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ते. तर बघूया त्याची उदाहरणे. डू यू वॉन्ट चॉकलेट ऑर बिस्किट? डू यू वॉन्ट चॉकलेट ऑर बिस्किट? म्हणजे इथे ऑप्शन दिलेले आहेत की तुला काय हवं, चॉकलेट हवं आहे का बिस्किट हवं आहे. म्हणजे इथे ऑप्शन दाखवण्यासाठी ऑर हा शब्द वापरलेला आहे. म्हणजेच ऑप्शन दाखवण्यासाठी ऑर हे कंजंक्शन इथे वापरले आहे. इथे चॉकलेट आणि बिस्किट हे दोन जे शब्द आहेत, हे दोन शब्द ऑर या शब्दाने म्हणजेच ऑर या कंजंक्शनने इथे जोडलेले आहेत. तुला चॉकलेट पाहिजे की बिस्किट? पुढचं उदाहरण बघूया. व्हॉट डू यू वॉन्ट, टी ऑर कॉफी? तुला काय हवं, तुला काय पाहिजे, चहा की कॉफी? व्हॉट डू यू वॉन्ट, टी ऑर कॉफी? तुला काय हवं आहे, चहा की कॉफी? म्हणजे चहा आणि कॉफी हे दोन ऑप्शन इथे दाखवलेले आहेत. या दोन ऑप्शनपैकी काय हवं आहे हे विचारलेलं आहे. चहा हवा आहे की कॉफी हवी आहे? म्हणजे चहा आणि कॉफी म्हणजे टी आणि कॉफी हे दोन शब्द इथे ऑर या कंजंक्शनने जोडलेले आहेत. पुढचं उदाहरण बघूया. यू कॅन राईट युअर पेपर विथ अ पेन ऑर अ पेन्सिल. यू कॅन राईट युअर पेपर विथ अ पेन ऑर अ पेन्सिल. म्हणजे तुम्ही तुमचा पेपर पेनने किंवा पेन्सिलीने लिहू शकता. तुम्हाला कशाने लिहायचं ते तुम्ही ठरवा. म्हणजे इथं पर्याय दाखवलेला पेन किंवा पेन्सिल. तुम्ही तुमचा पेपर पेनने लिहू शकता किंवा पेन्सिलने तुम्ही तो लिहू शकता. यू कॅन राईट युअर पेपर विथ अ पेन ऑर पेन्सिल. इथं अ पेन आणि अ पेन्सिल हे दोन शब्द ऑर या कंजंक्शनने जोडलेले आहेत. पुढचं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे येट, YET येट. येटचा मराठीमध्ये अर्थ होतो तथापि किंवा तरीही. तथापि किंवा तरीही या अर्थाने हे कंजंक्शन वापरतात. तर याचं उदाहरणावरून आपल्याला हे स्पष्ट होईल. बघूया उदाहरण. ही वॉज अपसेट विथ मी. ही वॉज अपसेट विथ मी म्हणजे तो माझ्यावर नाराज होता. ही वॉज अपसेट विथ मी येट ही हेल्प मी. येट ही हेल्प मी म्हणजे तो माझ्यावर नाराज होता तरीही त्याने मला मदत केली. तो माझ्यावर नाराज होता तरीही त्याने मला मदत केली. पुढचं उदाहरण बघूया येटचंच. ही इज सो बॅड. ही इज सो बॅड येट मेनी पीपल ॲडमायर हिम. बघा, ही इज सो बॅड म्हणजे तो खूप वाईट आहे, तो इतका वाईट आहे, तो खूप वाईट आहे, तरीही लोक त्याची प्रशंसा करतात. तो खूप वाईट आहे तरीही लोक त्याची प्रशंसा करतात. ही इज सो बॅड. ही इज सो बॅड येट मेनी पीपल ॲडमायर हिम. आता इथे ही इज सो बॅड आणि मेनी पीपल ॲडमायर हिम हे दोन वाक्य येट या शब्दाने म्हणजेच येट या कंजंक्शनने जोडल्या गेलेली आहेत. ही इज सो बॅड आणि मेनी पीपल ॲडमायर हिम म्हणजे तो वाईट आहे, तो खूप वाईट आहे आणि बरेच लोक त्याची प्रशंसा करतात. हे जे दोन वाक्य आहेत हे दोन वाक्य येट या शब्दाने जोडलेले आहेत. म्हणून इथे येट हे कंजंक्शन आहे. पुढचं उदाहरण बघूया. आय लव्ह स्वीट्स. आय लव्ह स्वीट्स म्हणजे मला गोड पदार्थ किंवा स्वीट्स जे आहेत ते मला आवडतात. आय लव्ह स्वीट्स खूप लव म्हणजे खूप आवडतात. आय लव्ह स्वीट्स. आय लव्ह स्वीट्स येट आय नो इट्स नॉट गुड फॉर मी म्हणजे मला गोड पदार्थ आवडतात तरीही मला माहीत आहे की ते माझ्यासाठी चांगले नाहीत. इट्स नॉट गुड फॉर मी. मला गोड पदार्थ आवडतात तथापि मला माहीत आहे की ते माझ्यासाठी चांगले नाहीत. इथे आय लव्ह स्वीट्स आणि आय नो इट्स नॉट गुड फॉर मी हे जे दोन वाक्य आहेत हे दोन वाक्य एट या शब्दाने म्हणजे एट या कंजंक्शनने इथे जोडल्या गेलेले आहेत. पुढचं आणि सगळ्यात शेवटचं
कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे सो, SO सो. पहा, हे एकमेव असं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे की जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणूनही वापरले जाते आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणूनही वापरले जाते. आता ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणून कसं वापरले जाते हे पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत. आता इथे हे सो सध्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणून कसं वापरतात ते आपण बघूया. सोचा अर्थ कारण सांगण्यासाठी किंवा म्हणून या अर्थाने हे वापरतात. उदाहरणाने हे आणखी स्पष्ट होईल. पाहूया उदाहरण. ही हॅड डन मिस्टेक. ही हॅड डन मिस्टेक म्हणजे त्याने चूक केली होती. ही हॅड डन मिस्टेक सो ही अपोलोजाइज. ही हॅड डन मिस्टेक सो ही अपोलोजाइज म्हणजे त्याने चूक केली होती म्हणून त्याने माफी मागितली. आता इथे पहा, ही हॅड डन मिस्टेक हे एक वाक्य आणि ही अपोलोजाइज हे दुसरं वाक्य म्हणजे त्याने चूक केली होती हे वाक्य आणि त्याने माफी मागितली हे वाक्य. हे दोन्ही वाक्य इथे सो या शब्दाने म्हणजेच सो या कंजंक्शनने इथे जोडले गेलेली आहेत. पुढचं उदाहरण बघूया. ही केम लेट इन द क्लासरूम. ही केम लेट इन द क्लासरूम म्हणजे तो क्लासरूम मध्ये म्हणजे वर्गामध्ये तो उशिरा आला. ही केम लेट इन द क्लासरूम सो ही कुडंट अंडरस्टँड द टॉपिक. सो ही कुडंट अंडरस्टँड द टॉपिक म्हणजे तो वर्गात उशिरा आला म्हणून तो विषय समजू शकला नाही. म्हणजे तो जो टॉपिक त्यावेळेस शिकवणं चालू होता तो टॉपिक त्याला समजला नाही, तो समजू शकला नाही. ही केम लेट इन द क्लासरूम सो ही कुडंट अंडरस्टँड द टॉपिक. आता इथे दोन वाक्य सो या शब्दाने म्हणजे सो या कंजंक्शनने इथे जोडल्या गेलेले आहेत. बघा, ही केम लेट इन द क्लासरूम हे एक वाक्य आणि ही कुडंट अंडरस्टँड द टॉपिक हे दुसरं वाक्य. हे दोन्ही वाक्य सो या कंजंक्शनने इथे जोडल्या गेलेली आहेत. पुढचं उदाहरण बघूया. सडनली द बेल रँग. सडनली द बेल रँग म्हणजे अचानक बेल वाजली. सो आय ओपन द डोअर. सो आय ओपन द डोअर म्हणजे अचानक बेल वाजली आणि म्हणून मी दरवाजा उघडला. सडनली द बेल रँग सो आय ओपन द डोअर. इथे सडनली द बेल रँग हे एक वाक्य आणि आय ओपन द डोअर हे दुसरं वाक्य सो या शब्दाने म्हणजेच सो या कंजंक्शनने इथे जोडल्या गेलेली आहेत. आपण सुरुवातीलाच बघितलं की कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स एकूण फक्त 7 आहेत आणि ते लक्षात ठेवणं खूप सोपं आहे आणि ते आपल्या लक्षात राहावं म्हणून एक फेमस ॲक्रॅनिम आहे. आता हे ॲक्रॅनिम काय आहे? ॲक्रॅनिम म्हणजे शब्दांच्या आद्याक्षरानं तयार केलेलं एखादं छोटा शब्द किंवा छोटं वाक्य. आद्याक्षर म्हणजे पहिलं अक्षर. आता इथे ह्याचं उदाहरण पाहूया. इथे फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, एट आणि सो असे 7 कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत. आता प्रत्येकाचं पहिलं अक्षर आपण जर घेतलं, समजा फॉरचा F घेतला, अँडचा A घेतला आणि नॉरचा N घेतला, बटचा B घेतला, ऑरचा O घेतला, एट मधील Y घेतला आणि सो मधील S घेतला तर फॅन बॉईज हा शब्द तयार होतो. आणि फॅन बॉईज हे एक ॲक्रॅनिम आहे म्हणजे ॲक्रॅनिम म्हणजे आद्याक्षरानं तयार केलेला एक शब्द की जो आपल्या एखादी गोष्ट लक्षात राहावी म्हणून ॲक्रॅनिम तयार करत असतात. इथे हे एक ॲक्रॅनिम तयार झालेलं आहे फॅन बॉईज. यावरून आपल्या हे 7ही जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत हे आपल्या लक्षात राहू शकतात. फक्त आपल्याला गरज आहे फॅन बॉईज हा शब्द लक्षात ठेवण्याची.